गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। निसर्ग आपल्या अद्भुत चमत्कारांनी वेळोवेळी मानवाला अचंबित करत असतो। असंच एक दुर्मिळ आणि अपूर्व योगायोग पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडलाय। म्हसोबाची वाडी या छोट्याशा गावात एका औदुंबराच्या झाडाला फूल उमलल्याची घटना समोर आली असून ही संपूर्ण जगात दुर्मिळ मानली जाणारी बाब आहे। म्हसोबाची वाडी येथील रहिवासी महादेव नांदगुडे या शेतकऱ्याच्या शेतात हे औदुंबराचं झाड आहे। 24 वर्षांपूर्वी लावण्यात आलं होतं। दरवर्षी यावर घनदाट पाने आणि काही प्रमाणात फळे दिसत असत। मात्र यावर्षी नांदगुडे कुटुंबियांच्या आणि गावकऱ्यांच्या लक्षात आलं की झाडाच्या एका फांदीवर एक अप्रतिम आणि सुगंधी फूल उमलले। त्यांनी या घटनेचा फोटो काढून समाज माध्यमांवर टाकलाय आणि अल्पावधीतच हा फोटो व्हायरल झालाय। औदुंबर हे झाड भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानलं जातं। याला दत्तगुरूंचे झाड म्हणूनही ओळखलं जातं। प्राचीन शास्त्रानुसार आणि आयुर्वेदानुसार औदुंबर झाडाचे औषधी उपयोग देखील आहे। मात्र याला फूल येणे ही घटना फारच दुर्मिळ आहे। अनेक वनस्पती तज्ञांच्या मते औदुंबर हे फिग म्हणजेच अंजीर कुळातील झाड असून त्याची फुले झाडाच्या आत असतात आणि थेट उमलताना दिसत नाही। त्यामुळे हे उमललेले फूल एक अद्वितीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अभ्यासाचा विषय ठरू शकतो। या घटनेनंतर पुणे विद्यापीठाचे वनस्पती शास्त्र विभागातील काही तज्ज्ञांनी म्हसोबाची वाडीला भेट देण्याची तयारी दर्शवली आहे। स्थानिक ग्रामस्थांमध्ये ही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। अनेक भाविकांनी या झाडाला दर्शनासाठी गर्दी केली असून झाडाभोवती पूजा अर्चा करण्याची सपाटा सुरू आहे। महादेव नांदगुडे म्हणाले की मी 24 वर्षांपूर्वी ही झाडं लावले। दरवर्षी त्यांचं संगोपन करत होतो, पण यावर्षी उमललेलं हे फूल म्हणजे एक आश्चर्य आणि आशीर्वाद वाटतोय। या घटनेमुळे म्हसोबाची वाडी गावाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होतोय आणि ही घटना विज्ञान, श्रद्धा आणि निसर्गाच्या अनोख्या चमत्कारी शक्तीचं अनोखं मिश्रण म्हणून नोंदविली जाते। महादेव निवृत्ती नांदगुडे, राहणार म्हसोबाची वाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। मी 2001 साली इथं सेवा करावी म्हणून उंबराचे झाड लावले होते। तसे अखंड मी गुरुवारचे इथं सेवा करीत होतो। आज सकाळी माझं दात दुखू लागल्यामुळं मी म्हणलं उंबराचा चिक लावा म्हणून आलो। देवाचं दर्शन घेतले आणि वर पाहतो तो मला फूल दिसले। हे फूल दिसले नंतर मी सरपंचाला ह्याची माहिती दिली व त्यांनी सर्व पाहून पुढील काय असेल ती त्याचे आनंद व्यक्त करून आम्ही इथं त्याची अखंड सेवा करीत आहोत। एस मराठी न्यूज साठी संजय चांदगुडे, इंदापूर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।